नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण टोमॅटोची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। शेंगदाण्याच्या कुटातली ही टोमॅटोची भाजी बनवायची आहे आणि मुलांचा डबा असो किंवा ऑफिसचा डबा असो, सुक्या भाज्या आपल्या घरी बनवल्या जातात आणि या पद्धतीने टोमॅटोची भाजी बनवा, खूप छान लागते चवीला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम होतंय तोपर्यंत तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे ते। कांदा घेतलेला आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे, टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत। तेल हलकंसं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक कांदा जो बारीक कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। तुम्ही ते पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आणि नंतर मी मुगाची डाळ जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती तेलामध्ये घातलेली आहे। मुगाची डाळ तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जे लाल तिखट वापरता ते तेलामध्ये घालायचं आहे। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी 3 ते 4 टोमॅटो त्याच्यातल्या बिया काढून बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 वेळा हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये जर बिया असतील तर थोडासा आंबटपणा लागतो भाजीला, म्हणून मी नेहमी भाजी बनवत असताना त्यातील बिया काढते। तशाच मी बिया काढून हे 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। ते आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान अशी शिजू द्यायची असते। टोमॅटोची भाजी बनवत असताना त्यामध्ये पाणी घालायची गरज नसते। टोमॅटोला जो ओलसरपणा असतो त्यामध्येच ही भाजी छान अशी शिजते। झाकण ठेवून जर ही भाजी मंद गॅसवरती शिजू दिली तर भाजी छान अशी शिजते। थोडंसं मी परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर थोडंसं मी परतून घेतलेलं आहे। त्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ही भाजी शिजू दिलेली आहे। 2 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून ही भाजी थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे। भाजी छान अशी शिजलेली आहे। ही टोमॅटोची भाजी शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटात ही भाजी तयार होते। त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, साधारणतः 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला थोडंसं गोडसर ही भाजी बनवायची असेल तर 1 चमचा त्यामध्ये साखरही घाला। आंबट गोड तिखट चवीची ही टोमॅटोची भाजी खूप छान चवीला लागते। सर्व छान असं परतून घेतलं, ही भाजी तयार आहे। अशा पद्धतीने टोमॅटोची भाजी नक्की बनवून बघा, खूप छान चवीला होते आणि सकाळी घाई गडबडीत जर बनवायची असेल तर ती पटकन होते। टोमॅटोची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।